बऱ्याच वेळा ऍक्टिंग अकॅडमी असतील, नाटकातून काम केलेली लोक असतात, भरपूर आयुष्य घालवलेले असतात आणि बऱ्याच वेळा कुठून तरी एक रील्स वरती किंवा एखादा म्हणजे आपण त्याला काय रील्स स्टारला काय नावं ठेवत नाही, तर ऍक्टिंग किती येते मोबाईल वरची तिकडे किती येते, त्यांना तुम्ही नक्की काय सांगाल की तुमच्या अनुभवानुसार? रील स्टार, कंटेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर ह्याच्या व्यतिरिक्त एक चौथी एक जमात उद्यासाठी आहे, ढुंगण स्टार नावाची. मग त्या अनेक नृत्यांगना आहेत, त्या भगिनीत माझ्या, पण त्यांच्या प्रत्येक रील मध्ये त्यांना जे अवयव झाकायचे असतात ना ते त्यांना दाखवायची आणि हलवायची सवय आहे. पण होतंय काय माहितीये का, याच्यामुळं वातावरण वेगळं होतंय, पिढी भरकडायला लागली. लॉकडाऊनच्या नंतरची पिढी ज्याला ती मोबाईल वापरायला लागली किंवा जी जनरेशन आहे यांना कळणं की नक्की करायचंय काय. जे कंटेंट क्रिएटर आहेत ते कंटेंट क्रिएटरच आहे, त्यांचा काही विषय नाहीये. पण जे इन्फ्लुएन्सर आहेत किंवा जे रील स्टार आहेत किंवा जे हे ढुंगण हलवणारे स्टार आहेत नाही, ह्यांनी अक्षरशः वाट लावली सगळ्या गोष्टीची. ह्यांनी सामाजिक संस्कृती पण बिघडवली आणि ह्यांनी पिढीला एका वेगळ्या वाटेला नेलं. होतं काय की ज्या वेळेला मी सोशल मीडियावरती एखादा अश्लील त्या ढुंगण स्टारचा कंटेंट जेव्हा मी बघतो, माझ्या आपोआप ओठावरून जीभ जाते. ते पाहिलं जेव्हा मी वर बघतो तेव्हा वर मी फक्त मादी बघतो. ती मुलगी 4 वर्षाची आहे, 14 वर्षाची आहे, 20 वर्षाची आहे, 50 वर्षाची बाई आहे, 80 वर्षाची बाई नाही बघ. कारण आता माझ्या डोक्यात तेच चालू आहे ना आता. कारण आपल्या देशामध्ये 10 महिन्याच्या बाळापासून ते 80 वर्षाच्या आजीपर्यंत बलात्काराचे केस समोर आले. आता गुजरातमध्ये घटना घडली.